मित्रांनो, प्रणव ड्रायव्हर आहेत आपल्या समोर आणि त्यांचे जे सहकारी मित्र ते सर्व आहेत. इंट्रो करून दे सगळ्यांचं, काय कोण कोण आहे, काय नावं सांग. शिव आदेश माने. बर. इथले शिवाजीनगर अच्छा. मित्र पहिल्यापासून एकत्र आम्ही. बर आज गोळची शिवाजीनगर. बर. इथलं शिवाजीनगर. ह्यांचं काय नाव? तर आता नेहमीत आहे मरची नेहमीत अरे. आम्ही म्हणजे तिघं आम्ही लहानपणापासून मित्र. बर. मागचा? रोहन गणवडे, अक्षय गणवडे, बर. गणेश बाकले. अच्छा. ही टीम कायम एकत्र असते. बर बर. कसं काय ज्यावेळेस दादांच्या बैलांचं नियोजन वगैरे करायचं असतं, ह्यांचा वाटा कसा असतो म्हणजे टीमचा वगैरे काय? आता म्हणजे आपली येते ती मदतीला हां. मैदानात घेताना बैल पुढं घालायला. बर. प्रणवचा स्वभाव असा आहे की कोणताही माणूस असतो त्याला असा दुजाभाव करत नाही कधी. अच्छा. प्रेमळ स्वभावाचा आहे. बर. नवीन माणूस आला तरी त्याला आपलं करून टाकतो. बरोबर. आणि एक त्या स्वभावामुळं सर्व मनं जिंकलेत म्हणावं लागेल. सर्वांची म्हणजे बर. काय निर्णय कसा वाटला तो हेल्थ इन्शुरन्सचा? निर्णय चांगला आहे तो. हां. आणि सर्व बैलगाडी मालकांनी आपापल्या ड्रायव्हरांची अशा प्रकारे काळजी घेतली. तुम्ही काय करता? आम्ही घरीच असतो, मी शेती करतो. बरं. शेती आणि बैल वगैरे आहेत? नाही बैलांचं नियोजन सगळं आम्ही करतो. सर्व नियोजन. आम्ही बरं बरं. सन्यांना असतील. बर. आणि मेन म्हणजे खाली सोडायला बिडायला असतो. कशा पद्धतीने मैफिल वगैरे कशी रंगलेली असते म्हणजे नियोजन करायचं म्हणजे सर्वात मोठं? नियोजन करायचं म्हणलं की सन्यांना, प्रणव ड्रायव्हर, अजय गोखवडे, बर. आम्ही सर्वजण नियोजन करतो एकमेकांच्या विचाराने. बर. काय असते, एक मोठी जबाबदारी दिली आहे दादांनी तुमच्यावर, म्हणजे की बाबा कुठेतरी विश्वास आहे त्यामुळं एक जबाबदारी आहे तुमच्यावर. ती जबाबदारी व्यवस्थित पार पाडायची एक मनामध्ये काहीतरी कुठेतरी इच्छा असते, त्याविषयी काय सांग? इच्छा मनामध्ये असते जबाबदारी पार पाडायची. हां. आणि दादांचा पण आमच्यावर विश्वास आहे. जे करणार आहे ते आम्ही बरोबरच करणार. बरं. हा दादांचा विश्वास आहे आमच्यावर आणि आम्ही त्या विश्वासाला तडा जाऊन देत नाही आणि देणार नाही. अजून काय मेंबर आहेत काय? नाव सांगा तुमचं बैल. हां. माझं नाव रतीश गणवडे. अच्छा. काय सांगशील प्रणवविषयी काय? प्रणव हे प्रणव ड्रायव्हर शेंद्रेकर गाडी एक नंबर हाणतात ते. बर. मैदानामध्ये अशी गाडी त्यांच्यासाठी अशी ड्रायव्हर आपल्याला खूप आवडतो. बर. तुम्ही काय करता? आम्ही शेती करतो आणि दुकानात किराणा मालाचं. अच्छा. आणि काय सर्व नियोजन करताना कशा पद्धतीने करता बैलांची वगैरे कसं काय? बैलांची सकाळी नियोजन आम्ही सकाळी बैल धुवून घेतो. तिथनं गुलाल बिलाल करून मैदानात पिकअपमध्ये बैल भरून जातो. बरं. परवा होता का तासगावमध्ये? होते ते. बरं. कसा आनंद होता परवा? परवाचा आनंद, गटाला गाडी लागली तेव्हा आम्हाला खूप आनंद झाला. असं वाटत होतं की आम्हाला गुलाल मिळावा. बरं. 1200 गाड्या होत्या. पब्लिक किती होती? पब्लिक लय पब्लिक होतं. 50 एकर बरं सगळी माणसं दिसत होती. बरं. आणि सेमीला ज्यावेळेस बैलानं गाडी मागं होती आणि ज्या पद्धतीने प्रणवनं सेमीला गाडी आणली त्याविषयी काय सांगशील? प्रणवनं तेव्हा सीमेला गाडी आणली तेव्हा गाडी मग मागं पळत होती, पण जेव्हा पुढे लागली तेव्हा लय खूप आनंद झालेला. हां. मी तेव्हा यांच्याकडून मी तेव्हा संध्याकाळचं गेलो, पण सकाळी मी स्वतः गाडीवरून मैदान बघण्यासाठी गेलो. अरे वा. अजून आहेत मेंबर काय? कसं वाटलं निर्णय दादांनी घेतलेला? निर्णय हा मैदानावर जायचा हा माझा लहानपणीपासूनचा मित्र आहे. अच्छा. हा मैदानावर जायचा मला याची काळजी राहायची. हम्म. मी ऑनलाईन बघत असायचो, म्हणजे ऑनलाईन मी इथं नसतो फुलदेवी, तेव्हा मी इथं नसतो. मी आधी बघत असायचो की मला भीती वाटायची बरं. याला लागले बिगले तर हा काय करणार याची घरची पण परिस्थिती एवढी नाही. बरं. मग त्यामुळं जरा भीती वाटायची की बाबा याला लागलं बिगलं तर ह्याचं कोण बघणार काय बघणार, म्हणजे थोडी भीती वाटायची. पण आता दादांनी जो निर्णय घेतलाय त्यामुळे आता पूर्ण भीती तर पूर्ण गेलं. कारण याचा आता मेडिक्लेम ह्याला पण फायदा झाला आणि काकाचे म्हणजे मुलींना पण फायदा झाला चांगला. आता दादांचा निर्णय असं सगळ्यांनी करावं अशी माझी म्हणजे पहिल्यापासून असं वाटत होतं. म्हणजे चांगलं गेलं दादांचं. प्रणवकडे आहे तुम्ही. प्रणव काय असते की मनामध्ये आपण करतो मस्त पैसा कमवतो सर्व गोष्टी होतात, पण मनामध्ये एक धाकधूक असते की बाबा काय झालं तर काय होईल, म्हणजे ती एक टेन्शन असतेच मनामध्ये आपल्याला काय दुखापत झाली वगैरे. तर तो निर्धास्तपणा आता दूर झाला म्हणावं लागेल, कारण आईवडिलांचं पण हेल्थ इन्शुरन्स निघालं आहे, तुझा पण निघाला आहे. ते एक मानसिक दडपण किती प्रमाणामध्ये दूर झालं?
तसं म्हणत ते 100% कमी झाली. हा ती आता पुढचं काय असेल म्हणजे टेन्शन नाही. बरोबर. बिल्डो काय हा मग मी जसं दादांच्या गाड्या हाणायला हा. लागलो तर मला कधी माझ्या मनात विचार बी नाही आला. हा कारण की दादा मी कसला बी बैल असतो कसली बी पहिल्या गाडीवर बसणार बरं कधी आमच्या गाडी म्हणजे कसलं बी म्हणजे आता 2-3 बैल आमची होती बाहेर जाणारी पण ती बैल मी सरळ लावली पळायला. आता आमचा वाडगा जवळजवळ 1 वर्ष बांधून होता. हम्म. बैलांना आता जवळजवळ एक 20-22 शर्ती केली पावसाळ्यात एक पण गेलीत मात्र बरं. आणि आत्ता बैल मैदानातून पळवायचा चालू केला. दादांचं टार्गेट आहे पुसेगावचं 1 नंबर करायचं करणार का? तेवढ्यासाठी करणार आम्ही काय बी उचकती करणार पण करणार हा प्रयत्न तर करणार आम्ही. 100%. कसं आहे माहिती का 99% आपलं प्रयत्न असलं 1% नशीब पाहिजे आपण बरं त्यातला भाग आहे. नशिबात असं प्रयत्न तर 100% असणार. बरं मर्चंट नेव्हीमध्ये पण आहेत मेंबर एक काय दादा कसं वाटतंय का सुट्टीवर आलाय का कसं काय काय आता? हो आता मी सुट्टीवर आहे. आमची एकत्र लहानपणापासूनचे मित्र आहे. अच्छा. ते अगदी 5वी पासून आमची प्रणव बरोबर ओळख आहे. बरं 5वी ते 10वी पर्यंत आम्ही एकत्र होतो. कॉलेजवर एकत्रच होतो. तिथनं मग नंतर प्रत्येक जण वेगवेगळ्या क्षेत्रात गेला सगळी लांब झाली. पण आम्हाला म्हणजे भीती वाटायची ड्रायव्हर बसायचा 1-2 वेळा त्यावर ऍक्सिडेंट पण झालाय तर वाटायचं की बाबा काहीतरी होईल असं की बाबा लागले बिगलं तर कोण हे करणार की एवढा खर्च होतो. आता तुम्ही बघतच असाल की एखादा ड्रायव्हर लागलं परिस्थिती नसली तर ते स्टेटस टाकतात स्कॅनर वगैरे की ज्याच्याकडून मदत होईल तशी टाका. तर तसे काही वेळ आपल्या घेऊन आहे असं वाटत होतं. पण ती दादाने आज म्हणजे जसं पहिलं आम्हाला वाटत होतं सुरुवातीपासून तेव्हा प्रणव अशा एवढ्या मोठ्या गाड्या मारत नव्हता पण सुरुवातीपासून आम्हाला वाटत होतं की असं काहीतरी व्हावं कोणीतरी करावं. ती दादांच्या रूपातनं म्हणजे हे झालं शक्य झालं आणि ते दादांनी करून दाखवलं प्रणवसाठी. आणि प्रणव पण त्यांना मनापासून एकदम हे करतो की बाबा असं म्हणजे आम्हाला पण वाटतं की बाबा प्रणव आमचा कुठतरी गेला काहीतरी चांगलं झालंय. बरं. आता आम्ही दोघं होतो आम्ही बघायसाठीच खास वर चढून थांबलेलो की गाडी आपल्याला बघायची. गाडी सेमी पास झाली तर ती प्रणवमुळेच बरं. गाडी एवढी मारली की काय बोलायच नाही. आता डोळ्यातनं पाणी आलंय तुमच्या जवळचा मित्र एवढा लहान होतो. आणि वाटतं आपल्याला तुमचं एवढं तर मोठं सेट आहे झालं. हो दोघं तुम्ही अरे ते दादा आर्मी मध्ये तुम्ही तेच आम्हाला- म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटला आम्हाला वाटत होतं की आता या क्षेत्रात गेलाय हा. तर पुढं काय करिअर आहे का असं म्हणजे वाटतं ना आपल्याला घरची बरं. परिस्थितीमुळे ह्याच्यामुळे. मग आता सगळेजण आपापल्या मार्गाने गेली बरं. पण ह्याचं बी नाव जसं मोठं व्हायला लागलं तर आम्हाला वाटलं की बाबा चला त्याच्यानं करतोय चांगलं होतंय. बरं मग त्यानं ती करून दाखवलं म्हणजे ते आम्हाला वाटलं की बाबा तिथपर्यंत पोहोचला बरं. त्याच्यानं. अजून आहेत मेंबर काय कसं वाटतंय दादा काय नाव सांगा तुमचं? माझं नाव अक्षय दिनवडे. काय गाव कुठलं आपलं? माझं नाव अक्षय दिनवडे गाव शिवाजीनगर शिवाजी. जिल्हा परिषद सातारा इथं कार्यरत आहे. अच्छा कसं वाटतंय एवढं नाव होते? नाव त्याचं पहिल्यापासूनच आहे पण आता कसं आहे शून्यातून उडालेली कंपनी म्हणते ना तसं आहे त्याचं काम. हा घरची परिस्थिती नाही एवढं नाही पण आता कसं दादांनी केलं सगळं त्यासाठी. बरं. आता विम्याचा जो विषय झाला हम्म. असं मोठं काम केलं सगळ्या गाडी मालकांनी ते काम करावं अशी माझी इच्छा आहे. मित्रांनो हे होते सर्व मित्र म्हणतात ना आयुष्यामध्ये मित्र असावेत ते पण बरेचसे मेंबर आहेत मागचे काही जण बोलायला थोडे लास्ट आहेत. आमच्या म्हणजे एक अजून एक असा मेंबर आहे अच्छा म्हणजे जवळ आता माया गाव बसणं गाव तिचं एक 10-15 किलोमीटर असेल. बरं बच्चन ड्रायव्हर कोणते म्हणजे अच्छा नाही करणं काही जात नाही. तो म्हणजे एक आमच्या ग्रुपचा असा मेंबर आहे एवढ्या लांब म्हणजे एक 10-15 किलोमीटर असून साधा बैल जरी धुवायचं म्हणलं का ना बरं नुसतं आपला असायचा म्हणजे फोन केला असं की बाबा असं असं बच्चन बैल ही धुवायचे आपल्याला बैल उद्या मैदानावर जायचे तर ही पोरगं तिकडून जवळजवळ 15 किलोमीटर याचं गाव आहे कुमटे म्हणून अच्छा इथनं येणार आणि मला म्हणजे बैल बिल असं धुवायला बिवायला मदत म्हणजे जोपर्यंत असं मैदानावर जरी जायचं म्हणलं का नाही तरी सकाळ जर लवकर म्हणजे जर आपल्याला 7ला जायचं तर येऊन 5ला 5:30ला येऊन गोट्यावर हजार असतो एवढ्या लांब त्या एक म्हणजे आमच्या ग्रुपचा असं मेंबर आहे. तुमचा एक अजून हा. कट्टर आहे तिकडे ऋषी तो तिकडे आहे हा ऋषी परत अजून एक आहे आदेश पडवळ म्हणून एक आहे बर बर तो बी म्हणजे असा आदेश पडवळ असं म्हणजे लहानपणापासून मित्र आहे माझा. बर तो पण असं म्हणजे कायम मला म्हणजे असे सपोर्ट कशात ना कशात काय ना काहीतरी असं करू लागलो. मुलाखत चालू आहे मेंबर आधीच म्हणतो प्रश्न विचारू नका. ऋषी एक आपला जीव भावाचा माणूस हा. आधीच म्हणतोय सगळ्यात जवळचा मित्र कोण असेल बैलगाडी क्षेत्रात तर ऋषी
ड्रायव्हर म्हणजे ऋषी आणि बच्चा. इन्शुरन्स काढलाय म्हणजे हेल्थ इन्शुरन्स काढलाय, कसं वाटते काय? बरं वाटते काय हा कसं वाटते? नाही बोलायचं. ऋषी असं नाही बोलणार नाही, ऋषी बाहेर लई बोलणार. हां कोणासोबत? कोणासोबत आता सगळ्यांसोबत चाल बोलाय का होणार हां नाही. बरं चालेल. असे मित्र असावे कट्टर आणि धन्यवाद.